गावामध्ये पाऊस होत आहे आणि जोरदार वारा सुद्धा वाहत आहे. घनश्याम आपल्या शेतांमध्ये पिकलेले कणस तोडत आहे. तो दमलेला आणि भिजलेला सुद्धा दिसत आहे. दूर छप्परच्या खाली सुखी उभा आहे आणि घनश्यामला हसत हसत बघत आहे. अरे देवा, हे काय झालं? जर हे सगळे मका भिजून गेले तर माझा सत्यानाश होऊन जाईल. माझी पूर्ण वर्षाची मेहनत पाण्यात चालली जाईल. सुखी त्याची खिल्ली उडवत बोलत आहे. अरे घनश्याम, कशाला एवढी मेहनत करत आहेस? अशा वादळाच्या पावसात तसंही तुझे मक्के कोणी घेणार नाहीये. सगळे सडलेला मक्का म्हणून समजतील. घनश्यामला काही वेळासाठी वाईट वाटतं, पण तो सुखीचं बोलणं ऐकत नाही आणि स्वतःचं काम सुरू ठेवतो. नाही, मी हारणं नाही मान्य करू शकत. मला हे सगळे धान्य घरी पोचवावे लागतील. तारिका आणि माझ्या घराचा खर्च याच्यावरच चालतो. घनश्याम, माझी गोष्ट ऐक. हे मक्के आता तुझ्या काहीच कामाचे नाही आहेत. यांना इकडे सोडून दे आणि घरी जाऊन मस्त झोपून राहा, कारण पाऊस तर पूर्ण 2 दिवस चालू राहणार आहे. सुकी भाऊ, तुम्ही माझी मदत नाही करू शकत, पण निदान तरी माझा आत्मविश्वास तरी नका पाडू. मी माझी मेहनत अशी पाण्यात नाही जाऊ देणार. घनश्याम सगळी कणस एका पोत्यामध्ये बांधतो आणि आपल्या घराकडे निघून जातो. सुखी त्याला जाताना बघतो आणि हसायला लागतो. घनश्याम त्या कणसाची बोरी घेऊन घरी पुन्हा परत येतो. तो त्या बोरीला खाली ठेवतो. तो पूर्ण प्रकाराने भिजलेला आहे आणि थंडने कापत सुद्धा आहे. तेव्हा तारिका त्याच्याजवळ टावेल आणि सुकलेले कपडे घेऊन येते. तारिका त्याला बघून खूप चिंतित दिसते. तुम्ही तर पूर्ण भिजलेला आहात. इतक्या जोरदार थंडामध्ये इतकं काम करण्याची काय गरज होती? लवकरात लवकर हे कपडे बदला, नाहीतर तुम्ही आजारी पडाल. तारिका, तू चिंता नको करूस. पहिले या मक्यांना पहा. पावसात ते सगळे भिजलेले आहेत. आता कोणीच बाजारात ह्याला घेऊ नाही शकणार. आता आपण काय करायचं? तारिका त्या कणसांना बघते. ते ताजे दिसत होते, पण पूर्ण प्रकाराने भिजलेले होते. तुम्ही निराश नका हो. प्रत्येक समस्येवर नक्कीच काही ना काही उपाय असतो. जर काय कोणी हे असे मक्के नाही घेणार तर आपण ह्याचं काहीतरी वेगळं बनवू. काय बनवायचं? लोक पावसात गरम चहा आणि पकोडे खातात. या ओल्या मक्याचं आपण काय करायचं? हे तर खराब होऊन जातील. तारिका काही क्षण विचार करते आणि मग आपण ह्या मक्याचं काहीतरी नवीन व्यंजन बनवू. काही असं जे या थंड मध्ये लोकांना गरम ठेवेल. आपण बनवूया गरम आणि मसालेदार मक्याचा सूप. भुट्टा सूप? आपल्या गावात तर कोणीच असं नाव नाही ऐकलं आहे. काय हे लोकांना खरंच आवडेल? तुम्ही बघा, हे सगळ्यांना खूप आवडेल. तुम्ही लवकरात लवकर कपडे बदला. मी तयारी सुरू करते. घनश्याम कपडे घेतो आणि आत निघून जातो. तारिका त्या कणसांचा सूप बनवायला सुरुवात करते. ती एका चाकूने सगळ्या कणसांचे दाणे काढायला लागते आणि एका मोठ्या भांड्यामध्ये जमा करते. कपडे बदलल्यानंतर घनश्याम सुद्धा तिची मदत करायला येतो. तो आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीला वाटून एक पेस्ट तयार करतो. ताज्या पेस्टची वास पूर्ण किचन मध्ये पसरते. सुगंध तर खूप चांगला आहे तारिका, पण गावातले लोक लवकरात लवकर ही गोष्ट नाही खाऊ शकणार. घाबरू नका हो. पावसाळ्याच्या मौसम मध्ये सगळ्यांना काही ना काही गरम आणि चटपट खायला आवडतं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं बटर आणि काळी मिरी सुद्धा टाकून दोघे जण मिळून कणसाच्या दाण्यांना उकळणाऱ्या पाण्यामध्ये टाकतात. घनश्याम त्या दाण्यांना चांगल्यापैकी शिजवतो आणि हलवत असतो. कणसांचा स्टार्च पाण्याला दाट करायला लागतं. काही क्षणांमध्ये सूप तयार होऊन जातं. आता ह्याच्यामध्ये मसाले टाकल्याने ह्याचा स्वाद आणखीन वाढेल. तारिका सूप मध्ये मिरचीचा पेस्ट आणि थोडी काळी मिरची आणि नमक टाकते आणि काही क्षणांमध्ये तो सूप चांगल्यापैकी उसळायला लागतो. घनश्याम आणि तारिका ताजं सूप चाखून बघतात. वाह, ह्याची चव तर एकदमच भारी आहे. आणि हे भुट्टा सूप सगळ्यांसाठी पौष्टिक सुद्धा असेल. चला
आता ह्याला एका मोठ्या डब्यामध्ये भरून घ्या. आपण ह्याला गावाच्या चौपालीवर घेऊन जाऊ. घनश्याम सूपला एका मोठ्या भांड्यात ठेवतो आणि त्याला गरम ठेवण्यासाठी त्याला ढाकण लावून देतो. संध्याकाळ होते. गावाच्या चौपालीवर छोटे लाल आणि सुखी एका छप्परच्या खाली बसून गरमागरम चहा पियत असतात. पाऊस आता सुद्धा जोरात होत असते. असा पाऊस तर मी आपल्या गावात खूप वर्षांनंतर पाहिली आहे. ओ छोटे लाल भाऊ, पूर्ण गावात सन्नाटा रचलेला आहे. तेव्हा घनश्याम आणि तारिका आपल्या हात गाडीवर सूपचं भांड घेऊन तिथे पोचतात. दोघे जण पावसाने वाचण्यासाठी छपरेच्या खाली येतात. सूपची वास पूर्ण चौपालामध्ये पसरलेली होती. अरे घनश्याम, हा काय सुगंध आहे? ही तारिकाच्या हातची जादू आहे. याला म्हणतात भुट्टा सूप. भुट्टा सूप? हे कसं नाव आहे भावा? घनश्याम भांड्याचं ढाकण उघडतो, सूपला मातीच्या कुल्हडमध्ये टाकतो आणि छोट्या लालला देतो. तुम्ही पहिले ह्याची चव तर घेऊन पहा. जर चांगलं नाही लागलं तर पैसे नका देऊ. छोटे लाल पहिला थोडा विचार करतो आणि मग त्या सूपचा स्वाद चाखतो आणि मग त्याला ते ताबडतोब आवडतं. वाह, ही तर कमालच झाली. ह्याला खाऊन तर असं वाटत आहे की माझ्या शरीरमध्ये एक नवीन जीवच आलाय. काय खरंच? तुम्ही दोघं खोटं तर नाही बोलत आहात? तुम्ही स्वतः चाखून बघा. असा स्वाद तुम्हाला कुठेच नाही भेटणार. घनश्याम सुखीला सुद्धा सूप देतो. सुखी सूपचा एक घोट घेतो आणि त्याला सुद्धा ते खूप आवडतं. हे तर खरंच खूप चांगली आहे. घनश्याम, याला तू कशी बनवली? हे आमच्या घरातलं राज आहे सुखी भाऊ. जर अजून हवं असेल तर फक्त 5 रुपयात एक नवीन वाटी मिळेल. सुखीला सूपचा स्वाद खूप आवडतो, पण त्याला सूपचे पैसे द्यायचा विचार अजिबात आवडत नाही. रात्री सुखी आपल्या घराच्या चुलीजवळ उभा होता. चुलीवर पाणी उकळत होतं आणि त्याच्या समोर काही कुजलेले कणस ठेवलेले होते. घनश्याम या गावातला सगळ्यात गरीब शेतकरी आहे, तरी पण सगळे त्याचीच वाहवाही करत आहेत. मी पण भुट्टा सूप बनवणार आणि घनश्याम पेक्षा जास्त पैसे कमवणार. सुखी कणसाच्या दाण्यांना उकळणाऱ्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्याला चालवायला लागतो. पण ह्या वेळेस पाण्यामधून धुगट यायला लागतो आणि त्या कुजलेल्या कणसांची वास यायला लागते. सुखी आपला सूप चाखून बघतो. हे काय? हे तर एकदम विषासारखं आहे. थोडीशी पण चव नाहीये याला. वाटतं घनश्याम काहीतरी जादुई मसाला टाकतो सूप मध्ये. मी उद्याच माहिती काढेल. दुसऱ्या दिवस सकाळी घनश्याम आणि तारिका किचन मध्ये पुन्हा सूप बनवत होते. बाहेर अजून सुद्धा जोरदार पाऊस पडत होता. सुखी खिडकीच्या कोपऱ्यातून हळूहळू त्यांना बघत होता. तो तारिकाला सूप मध्ये थोडं काळं पावडर टाकताना बघतो. जसंच तारिका सूप चालवत असते तेव्हा बाहेरून कुणाच्या ओरडण्याची आवाज येते. अरे घनश्याम भाऊ, कुठे आहात? ही आवाज ऐकून घनश्याम आणि तारिका दोघे जण किचन मधून बाहेर येतात. तेव्हा सुखी पुढे वाढतो. त्याला वाटतं की त्या डब्यामध्ये ठेवलेली ती काळी पावडर जादुई आहे. तो कशा प्रकारे त्या खिडकीतून त्या डब्याला उचलतो. सुखी तो डब्बा चोरी करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू येते. आता घनश्यामची मज्जा घेणार. जसंच तो डब्बा उघडतो आणि त्याच्यामध्ये बघणारच होता तेव्हा एक हात त्याच्या कांद्यावर येतो. सुखी घाबरतो आणि ताबडतोब मागे वळून बघतो. तिथे आणखीन कोणी नाही पण गज्जूभाई उभा होता. याहा, माझ्या समोर चोरी. बोलला होता ना, चोरी करण्यात चुकीची गोष्ट असते. गज्जू भाऊ त्याच्या हातातून तो डब्बा वळून घेतो आणि सुखीच्या चेहऱ्यावर एक जोरदार मुक्का मारतो. सुखी घनश्याम, तारिका आणि छोटे लालच्या समोर येऊन पडतो. तिघे जण सुखीला बघून हैराण होऊन जातात. त्यांची नजर गज्जूभाईवर पडते जो आपल्या हातामध्ये स्वतः एक डब्बा घेऊन उभा होता. गच्चू भाऊ, हे काय?
काय झालं? हा सुखी आपल्या व्यवहाराने सुधारणार नाही कधीच. तुझ्या रसोईमधून हा डब्बा तुझा चोरत होता. हा डब्बा? पण सुखी, तू असं का केलंस? मी पण तुझ्यासारखं भुट्ट्याचं सूप बनवून पैसे आणि वाहवाही घ्यायचं होतं, पण माझ्याकडून बनली नाही, म्हणून मी तुझा मसाला चोरायचा प्रयत्न करत होतो. सुखी, कामयाबीचा सरळ रस्ता नसतो आणि ह्या डब्यामध्ये काही जादुई मसाला नाहीये, पण फक्त वाटलेली काळी मिर्च आहे. सुखी हैराणीने सगळ्यांकडे बघायला लागतो. तेव्हा त्याला समजतं की खरा जादू एखाद्या सामग्रीमध्ये नाही, पण नियतीमध्ये असतं. मला माफ करून टाक. आजपासून मी कधी लोभीपणा आणि अहंकार नाही करणार. काही दिवस निघून गेले. पाऊस अजून सुद्धा जोरदार पडत होता. घनश्याम आणि तारिका आपल्या हातगाडीवर गरम आणि स्वादिष्ट मक्याचा सूप तिथे चौपाल्याजवळ विकत होते. आता गज्जूभाई सुद्धा त्यांची मदत करत होता. तो एक आधुनिक मशीनच्या मदतीने लोकांना सूप वाढून देत होता. सुखी आपल्या चुकातून शिकतो. आता तो सुद्धा घनश्याम आणि तारिकाच्या कामामध्ये त्यांची मदत करत होता. आय्य, आजोबांच्या मशीनने तर हे सूप देणं अजून पण सोपं झालं आहे. सगळेजण मिळून आनंदाने काम करत आहेत आणि ह्याच बरोबर ही गोष्ट समाप्त होते.